हॅलो, नमस्ते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण ज्या भाज्या खातो, त्या पिकवण्यासाठी किती केमिकल, खते आणि फवारणीचा वापर केला जातो आणि तीच फवारणी केलेल्या फळभाज्या खाऊन आपल्या शरीरावर किती घातक परिणाम होत आहेत. असंख्य असे आजार आपल्याला याच फळभाज्या खाल्ल्याने होत आहेत. तर त्याचाच पर्याय म्हणजे मी आपल्या गच्चीचा वापर करून आपल्या किचनमध्ये ज्या काही भाज्या लागतात त्या पिकवते. त्याच्याच संबंधी आपल्या चॅनलवर हे व्हिडिओ येत असतात. तर तुम्हाला देखील पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, हा एक तेलचा कॅन होता. हा एक तेलाचा कॅन होता. तर ते भंगारमध्ये न देता मी याचा असा पालक लावण्यासाठी उपयोग केला. त्याला असा आडवा पद्धतीने कापून घेतला आणि त्याच्यात शेणखत आणि माती घातली आणि 1-2दा शेणखताचे पाणी दिले. तर बघा, आपले पालक किती छान हिरवीगार झाले आहे. आपल्या सर्वांनाच हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खायला खूप आवडतात. आवडत नसेल तरी सुद्धा खायला हव्यात. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. आणि ही भाजी जर आपण आपल्या घरी लावली तर किती छान. ही भाजी आपण खाऊन दुप्पटीचे आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळतील. बघा, या थोड्याशाच कष्टामध्ये आपल्याला एक पालक मिळाली. तर ही पालक मी अशा पद्धतीने कापून घेतली आहे. तर ही आपल्याला 3 वेळा हार्वेस्टिंग करायला भेटते. तर याच्यात मी आता शेणखतचे पाणी घालून देईल. तर ही पुन्हा एकदा हिरवीगार होऊन जाईल. तर दुसरी भाजी मी आपल्या किचनमधल्याच बियांपासून तयार केली आहे. म्हणजे ही राईची भाजी आहे. तर ही खूप छान असते. हिवाळ्यात ही आवर्जून खायला पाहिजे. जरी तुम्हाला ही भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही मेथी, पालक सर्व मिक्स करून ही भाजी बनवा. खूप टेस्टी बनते. हल्लीच्या मुलांना अशा पालेभाज्या खायला आवडत नाही. तर त्यांच्यासाठी आपण एक बटाटा घालून आणि हिला चांगल्या पद्धतीने बारीक चिरून याचे पराठे बनवून खायला घालू शकतो. आपली इम्युनिटी वाढण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारच्या पालेभाज्या या हिवाळ्यात खायला हव्यात. मी म्हणते तुम्ही या भाजीपासून सुरुवात करा किचन गार्डनिंगचे. तर ही मोहरी तर आपल्या सर्वांच्याच किचनमध्ये अवेलेबल असते. एखादी कुंडी खाली असेल तर तिच्यात तुम्ही मोहरीचे दाणे टाका आणि ती भाजी एकदा खाऊन बघा. बघा, तुम्ही नेहमीच ही भाजी लावायला तुम्हाला आवडेल. ही भाजीला जास्त खत पाणीचीही गरज नसते. फक्त मातीत ओलावा ठेवा म्हणजे हिचे खूप छान ग्रोथ होते. ज्या काही मी पालेभाज्या लावते तर त्या मी मुळासकट न उकडता त्यांना अशा पद्धतीने कापून घेते. अशा कापल्यामुळे आपल्याला ह्या भाज्या 2-3 वेळा हार्वेस्टिंग करू शकतो. तर याच्यात मी कापून झाल्यानंतर थोडे शेणखत आणि पाणी घालेल. त्यानंतर ही भाजी परत हिरवी होईल आणि मला दुसऱ्यांदा देखील ही भाजी हार्वेस्टिंग करण्यासाठी मिळेल. प्रत्येक भाजी आणि नाश्त्याची चव वाढवणारी म्हणजे कोथिंबीर. पोहे असो या उपमा, कुठलाही पदार्थ असू द्या, जर आपण त्याच्यात कोथिंबीर टाकली तर त्याचा स्वाद दुप्पट होतो. त्याच्यातच आपली ऑर्गॅनिक पिकवलेली देशी धना असली तर त्याचा स्वाद तिप्पट होतो. आणि ही कोथिंबीर मी एका वेस्ट झालेल्या टबामध्ये लावली आहे आणि याचा देखील मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे. तो तुम्ही नक्की बघा. तर मी कोथिंबीर कशी लावली आहे ते. तर बघा, आपली एवढी कोथिंबीर आजपुरता झाली आहे. मी जशी जशी लागते तशी जी कोथिंबीर कापत असते. ही कोथिंबीरला सुद्धा मी वरूनच कापली आहे म्हणजे मला नंतर हिला परत हार्वेस्टिंग करता येईल. तर बघा किती छान दिसते घरची कोथिंबीर. नंतर आपण वालच्या शेंगा हार्वेस्टिंग करणार आहोत. तर ह्या बघा, ह्या बकेटमध्ये मी या वालचा वेल लावलेला होता. या वेलीला देखील भरपूर प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत. तर तुम्हाला मी व्हिडिओ झूम करून दाखवते. तर बघा किती साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत. या दुरून तुम्हाला दिसत नव्हत्या कारण की पानांचा कलरही हिरवा आणि शेंगांचा कलरही हिरवा आहे म्हणून ती दुरून दिसत नव्हत्या. तर मी कॅमेरा जवळ घेऊन तुम्हाला दाखवते. तर बघा किती एकाच इथे 4-4, 5-5 शेंगा लागलेल्या आहेत. शेंगा देखील एकदम लांब सडक आहेत. आणि घरचा ऑर्गॅनिक भाजीपाल्याचे स्वाद देखील खूप छान असते. आपण ज्या काही भाज्या बाजारातून आणतो तिचा स्वाद आणि ह्या भाज्या आपण तोडून ताज्या ताज्या बनवल्या तर याचा स्वाद हा वेगळा असतो.
तुमच्याकडे जर थोडेसे जागा किंवा टेरेस असेल तर तुम्ही देखील अशा पालेभाज्या आणि वेलवर्गीय भाज्या लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला देखील अशा ऑर्गॅनिक पद्धतीच्या भाज्या खायला मिळतील. एक वेळा जर आपण ह्या भाज्या लावायला सुरुवात केली तर आपल्याला ही भाज्यांची चव खूप आवडेल आणि आपल्याला परत परत ह्या भाज्या लावण्याचा उत्साह येईल. तुमचे जर किचन गार्डनविषयी काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि मी या भाज्या लावण्याविषयी तुमचे काय मत आहे ते देखील नक्की सांगा. तर मी सर्व शेंगा या तोडून घेतल्या आहेत आता. तर बाकीच्या शेंगा मी राहू देणार आहे कारण ह्या भाज्या जेवढ्या ताज्या असतात, म्हणजे मी भाज्या फ्रीजमध्ये ठेवत नाही. जेवढ्या मला लागतात तेवढ्याच मी तोडून घेऊन जाते. फ्रेश तोडलेल्या भाज्यांची भाजी बनवली तर तिचा स्वाद हा दुप्पट असतो. म्हणून मी काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवत नाही हल्ली. तर अशाच तोडून घेऊन जाते आणि लगेच त्या बनवते. आज पुरत्या या माझ्या शेंगा तोडून झाल्या आहेत. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर बघा आपल्याला आज एवढ्या शेंगा मिळाल्या. तर भाजीसाठी थोड्या मिरच्या देखील मी तोडून घेते. तर बघा या 3 बादल्यांमध्ये मी मिरचीचे रोप लावले आहेत. मला रोज लागणाऱ्या मिरच्या इथूनच मिळून जातात. मी कधीच बाजारातून मिरची घेत नाही. तर मी दोन्ही प्रकारच्या मिरच्या लावल्या आहेत. या मोठ्या लोंगी मिरच्या आहेत आणि दुसऱ्या या लांब हिरव्या मिरच्या आहेत, ज्या आम्ही ठेचासाठी वापरतो. तर आपल्या गच्चीवरची बागेतील आजची एवढी हार्वेस्टिंग झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला जर भाज्या लावण्याची आवड असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने भाज्या नक्की लावा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा आज आपल्याला एवढा भाजीपाला मिळाला.